तर नमस्कार भाऊनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन एका लय भारी व्हिडिओमध्ये। तर भाऊनो, आज आपण फायनली खूप जणांची डिमांड होती की दादा बॅकग्राऊंड कसं क्रिएट करायचं फोटोशॉपवरती, त्या मनात शिकव। तर फायनली व्हिडिओ जाईल तो आपण आणलाय। एकदम खतरनाक बॅकग्राऊंड जे तुम्हाला मी क्रिएट करून दाखवणार आहे, ते पण एकदम प्रोफेशनल बॅकग्राऊंड जे तुम्हाला मी क्रिएट करून दाखवणार आहे। तर त्यासाठी नक्की व्हिडिओ जाईल तर शेवटपर्यंत बघा, कारण की अशा प्रकारचा व्हिडिओ जाईल तो एवढ्या डीपमध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काहीतरी नवीन गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला शिकायला भेटतील। आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर लवकरच जाऊन चॅनल सबस्क्राईब करा, कारण की इथून पुढे तुम्हाला अशाच प्रकारचे ॲडव्हान्स गोष्टी जे आहेत तुम्हाला बघायला भेटतील। आणि एक गोष्ट म्हणजे भावनो, तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन तुम्ही तो मागचा व्हिडिओ बघा, कारण की त्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर 12+ ब्रश जे काय ते तुम्हाला मी प्रोव्हाइड केले। तर नक्की जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा, कारण की त्या ब्रशचा यूज करून आपण प्रोफेशनल बॅकग्राऊंड जे ते आपण आज क्रिएट करून दाखवणार आहे। तर भावनो, आपण फायनली जाऊया फोटोशॉपमध्ये। तर भावनो, आपण आलो आहे पहिल्यांदा फोटोशॉपमध्ये। तर प्रॉपर त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मी सांगतो। तर प्रॉपर आपण आलो आहे फोटोशॉपमध्ये, तुम्हाला पण आणि एक रँडम बॅकग्राऊंड जे ते मी तर ॲड करून घेतलं आहे। आणि तुम्हाला पण अशा प्रकारचे बॅकग्राऊंड जर पाहिजे असतील रेफरन्ससाठी, तर रेफरन्ससाठी मी हे जे काही बॅकग्राऊंड आहे ते मी ॲड करून घेतलं आहे। तुम्हाला पण अशा प्रकारचे बॅकग्राऊंड पाहिजे असतील तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जाऊ शकता, टेलिग्राम चॅनलवरती। तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली, नक्की जाऊन तुम्ही तिथे जाऊ शकता। तिथं तुम्हाला मी खूप सारे बॅकग्राऊंड जे आहेत ते मी तुम्हाला प्रोव्हाइड केले, तर नक्की जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता, एकदम फ्रीमध्ये तुम्हाला मी तिथं भेटून जातील। किंवा आपण एक व्हिडिओ पण अपलोड केला आहे, तर नक्की जाऊन तुम्ही तो पाहू शकता। तर पहिल्यांदा पाहून आपण रेफरन्ससाठी एक बॅकग्राऊंड जे आहे ते आपण ॲड केलं, त्यानंतर आपण एक कलर लुकअप जो आहे तो आपण ॲड करून घेऊया। तर आपल्याला याच्यावरती आपण एक कलर लुकअप जो आहे तो आपण ॲड केला आहे। तर एक कलर लुकअप जो आहे तुम्ही मारून पाहू शकता की आपल्या बॅकग्राऊंडसाठी तर तो कसा दिसतो रेफरन्स त्यासाठी। तर नक्कीच आपण कलर लुकअप जो आहे तो आपण वापरून पाहूया। तर पहिल्यांदा तुम्हाला कलर लुकअप जो आहे तो तुम्हाला वापरायचा आहे की तुमचं बॅकग्राऊंड जे आहे कशा प्रकारे क्रिएट तुम्ही करू शकता। तर पहिल्यांदा मी कलर लुकअप जो आहे तुम्ही पाहून घेतो की कसलं भारी दिसतं ते, तर पाहू शकता। तर आपण हे कलर लुकअप जे ते आपण ॲड करून घेऊया आणि प्रॉपर त्याची ऑपेसिटी जी आपण कमी केली। तर त्यात काही विषय नाही म्हणून, कलर लुकअप झाल्यानंतर तुम्हाला जायचं आहे ब्रशवरती। तर तुम्हाला मी ब्रश जे काय ते तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला मी प्रोव्हाइड केले कालच्या व्हिडिओमध्ये। तर नक्की जाऊन तुम्ही ते कालचा व्हिडिओ जो आहे तुम्ही पाहू शकता, मागचा व्हिडिओ पाहू शकता तुम्ही, त्यात मी तुम्हाला प्रॉपर ब्रश जे ते तुम्हाला मी प्रोव्हाइड केले। तर नक्कीच जाऊन तुम्ही तो मागचा व्हिडिओ पाहू शकता। तर प्रॉपर आपण आता ब्रश जे ते आपण कालचा ब्रशचा तोच यूज करणार आहे। आपण काल जे काही ब्रश मी तुम्हाला दिले तर तेच ब्रश आपण प्रॉपर यूज करणार आहे। तर नक्कीच आपण पाहू शकता की न्यू लेअर घेतली आणि आपण प्रॉपर मारून तर पाहू शकता एकदम पावडर ब्रश म्हणून तुम्हाला जे ब्रश जे काय ते मी दिले ते एकदम पावडर ब्रश आहे, पाहू शकता एकदम खतरनाक। तर नक्कीच खूप जणांची डिमांड होती की अशा प्रकारचे ब्रश आम्हाला पाहिजे आणि अशा प्रकारचा बॅकग्राऊंड जे ते आम्ही कसं क्रिएट करू शकतो। तर पाहू शकता आपण सिंपल व्हाईट कलर घ्यायचा आहे म्हणून व्हाईट कलर आणि फर्स्ट ब्रश जो काही तुम्ही कुठलाही सिलेक्ट करा, फर्स्ट दुसरा सेकंड कुठलाही तुम्ही सिलेक्ट तुम्ही करू शकता। तर नक्की पाहू शकता तुम्ही। तर त्याच्यानंतर आपण न्यू लेअर घेतली आणि आपला जो काही ब्रश आहे त्याची साईज आपण वाढवतो आहे, पाहू शकता तुम्ही। तर अशा प्रकारचा ब्रश जो काही आपण घेतला आहे, तर ब्रश मोठा झाला होता तर आपण त्याला छोटा करून घेऊया बारका। तर फ्लो कमी केला आहे आपण, पाहू शकता फ्लो तरी पण 30पर्यंत ठेवायचा आहे, 30-40च्या आसपास पाहू शकतो म्हणून। तर अशा प्रकारे बारीक सारीक आपला जो ब्रश आहे तो आपण वापरायचा आहे, पाहू शकता तुम्ही। तर काही विषय नाही। त्यानंतर दुसरा ब्रश आपण ट्राय करू। तर दुसरा ब्रश आपण ट्राय करतो आहे, पाहू शकता एकदम खतरनाक आपलं जे काही बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला रेडी होतं आहे। त्यानंतर आपण एक 11 नंबरचा ब्रश आपण घेऊया प्रॉपर। तुम्ही कुठलाही घेऊ शकता, असं नाही की हाच घ्यायचा आहे तोच घ्यायचा आहे, तुम्ही कुठलाही ब्रश तुम्ही घेऊ शकता। तर तुम्ही कुठलाही ब्रश तुम्ही जो आहे तो घेऊ शकता प्रॉपर। तर याला मी मोठा करतो, पाहू शकता एकदम खतरनाक ब्रश जे काही ते तुम्हाला मी प्रोव्हाइड केले। तर अशा प्रकारे तुम्ही मारू शकता एकदम इझिली, एकदम नॉर्मल मारा, तुमचं बॅकग्राऊंड जे ते एका मिनिटामध्ये तुमचं क्रिएट होईल। तर पाहू शकता। तर एक न्यू लेअर घेतली आपण आणि न्यू लेअर घेतल्यानंतर आपण जायचं आहे एडिटमध्ये। तर एडिटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं फिलचं ऑप्शन तुम्हाला भेटेल, फिलच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं, तुम्हाला 50% ग्रे सिलेक्ट करायचं आहे, नॉर्मल इथे राहू द्यायचं आहे। तर अशी सेटिंग तुम्हाला ठेवायची आणि करायचं आहे ओके केल्यानंतर इथं तुमचा असा जो काही इंटरफेस आहे तुम्हाला बघायला भेटेल। त्यानंतर नॉईस नंतर ॲड नॉईसमध्ये जायचं आहे। तर ॲड नॉईसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असा जो काही इफेक्ट आहे तो तुम्हाला बघायला भेटेल। तर तुम्हाला जेवढं पाहिजे असेल नॉईस तुमच्या बॅनरमध्ये तेवढं तुम्ही ठेवू शकता आणि जसा ब्लेंड मोड जो आहे तुम्ही ओव्हरले ठेवू शकता। तर अशा प्रकारचा इफेक्ट जो आहे तो तुम्ही बऱ्याच बॅनरमध्ये तुम्ही पाहिला असेल, बऱ्याच बॅनरमध्ये तर तो अशा प्रकारे देत असता। तर पाहू शकता तुम्हाला एक गोष्टी जी ती सांगितली मी आणि गोष्ट कोणी सांगत नसतं भावनं, फक्त तुमचं पोहोच आहे तुमच्यासाठी सांगायला आहे। तर अशा प्रकारचा इफेक्ट जो आहे तो आपल्या बॅनरमध्ये आपण मारत असतो। तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी इथं क्लिअर करतो आहे। तर तुम्हाला कुठली अडचण होणार नाही यासाठी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी तुम्हाला सांगतो आहे।
तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचा इफेक्ट जो आहे तो अशा प्रकारे मारत असतात. तुम्ही पुन्हा रिवर्स जाऊन जो काही इफेक्ट असेल तो तुम्ही पाहू शकता. तर मी पुन्हा एकदा एक बॅकग्राऊंड जे ते मी ॲड करतो पाहून, कारण की बॅकग्राऊंड जे ते आपण ॲड करत असतो तेव्हाच आपलं जे काही बॅकग्राऊंड आहे ते आपलं क्रिएट होत असतं. तर मी प्रॉपर म्हणजे त्याचं याच्यामधलं मी बॅकग्राऊंड जे ते मी ॲड केलं आहे. आणि तुम्हाला हे जे काही बॅकग्राऊंड आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला भेटून जातील. तर नक्की जाऊन तुम्ही ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. नंतर तुम्हाला प्रॉपर बॅकग्राऊंड जे आणि सब ब्लेंडिंग मोड जो म्हणून तो चेंज करायचा आहे. तर पाहू शकता तुम्हाला जो चांगला वाटत असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि त्याची ऑपोसिटी कमी करून तुम्ही पाहू शकता. तर आपलं जे काही जे काही बॅकग्राऊंड आहे ते मॅच झालं आहे आपलं. तर पाहू शकता पाहून तुम्ही की एकदम खतरनाक बॅकग्राऊंड जे आपलं रेडी झालं आहे. तर नक्की तुम्ही पाहू शकता. तर कसला भारी बॅकग्राऊंड जे आपलं रेडी झालं आहे. तर पुन्हा एकदा न्यू लेअर घेतली आणि ब्रश जे काही आपण अप्लाय करून बघूया. तर कुठलाही ब्रश तुम्ही घेऊ शकता. एकदम प्रॉपर एकदम बारीक सारीक आपला जो काही ब्रश आहे तो आपण ॲड करून आपण घेऊया. तर नक्कीच प्लेस इमेजमधून अजून एक बॅकग्राऊंड जे आहे आपण तर टेक्स्ट पण ॲड करायचं आहे म्हणून बॅकग्राऊंडमध्ये. तर त्याच्याने अजून आपलं जे काही बॅकग्राऊंड आहे एकदम खतरनाक दिसतं. तर मी एक टेक्स्ट ॲड करतो आहे. तर टेक्स्टिंग तर माझ्याकडे आहे. तुम्ही टेक्स्टिंग करून तुम्ही घेऊ शकता फोटोशॉपमध्ये डायरेक्ट. तर माझ्याकडे आहे ऑटो. तर ते मी डायरेक्ट ॲड करून घेतो. तर पाहू शकता माझ्याकडे ऑलरेडी टेक्स्टिंग जे ते मी पडलं आहे. तर मी डायरेक्ट ते आभारचं टेक्स्टिंग आहे. तर ते मी डायरेक्ट ॲड करतो. तर आभार जर राहिलं तर आभारचं, नाही तर वाढदिवसाचं राहिलं तर वाढदिवसाचं असं प्रकारचं टेक्स्टिंग जे तुम्ही ॲड करू शकता. आणि जो काही ब्लेंडिंग मोड येतो तुम्ही ओव्हररी ठेवून आणि याला ब्लर तुम्ही मारू शकता, मोशन ब्लर. तर प्रॉपर तुम्ही अशा प्रकारचं सेटिंग जे आहे ते ठेवून तुम्ही अप्लाय करू शकता आणि ऑपोसिटी तुम्ही कमी करू शकता. पाहू शकता अशा पद्धतीने आपलं जे काही बॅकग्राऊंड आहे म्हणून ते आपल्याला रेडी होत असतं. तर तुम्हाला संपूर्ण गोष्टी ज्या आहे त्या मी तुम्हाला सांगितल्या. तर पाहू शकता आपलं जे काही बॅकग्राऊंड आहे ते आपलं रेडी झालं आहे. तुम्ही याला कॅमेरा फिल्टरमध्ये जाऊन अजून एकदम खतरनाक इफेक्ट जो आहे तुम्ही मारू शकता. तर प्रॉपर तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत त्या मी सांगितल्या आणि एकदम कमी लेअरमध्ये आपलं जे काही बॅकग्राऊंड आहे एकदम प्रोफेशनल ते कशा प्रकारे आपण क्रिएट करतो ते तुम्हाला मी सांगितलं म्हणून. तर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब केल्याचं म्हणून तर लवकर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ जे आहेत आपण रेग्युलरली आपण घेऊन असतो. त्यासाठी नक्की जाऊन तुम्ही आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर म्हणून आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि प्रोफेशनल बॅकग्राऊंड जे ते तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, समजलं असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, पण शिकून घ्या म्हणून. प्रॉपर सांगितलं आहे, प्रॉपर गोष्टी ज्या आहेत ते सांगितलं आहे. तर भेटूया पुढच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.